राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन सोहळ्याच्या ऑनलाईन ऑफलाईन उपस्थित पक्षाचे सर्वच वरिष्ठ नेते आदरणीय पवार साहेब, प्रांताध्यक्ष जयंतराव, प्रफुल्लभाई, सुनीलजी तटकरे, सर्व मंत्रिमंडळातील सहकारी, सर्व सेलचे प्रमुख, सन्माननीय सदस्य, पदाधिकारी, राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, समस्त नागरिक बंधू भगिनी, माता, युवा मित्रांचं सर्वात पहिल्यांदा या कार्यक्रमाला मी मनापासून स्वागत करतो. सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं देखील मनापासून शुभेच्छा देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला आज 22 वर्ष झाली. मला आठवतंय 10 जून 1999 ला शिवाजी पार्कचा तो सोहळा आणि त्याच्यामध्ये प्रचंड उत्साहाने उसळलेली महाराष्ट्रातनं आणि देशाच्याही काही भागातनं आलेले कार्यकर्ते, नेते, गर्दी, आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वावर, ध्येय धोरणावर विश्वास ठेवून पक्षाचे लाखो कार्यकर्ते गावागावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम वाढवण्याच्या करता मनापासून प्रयत्न करतात. या कार्यकर्त्यांची मेहनत आणि कष्टावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज उभा आहे. पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन देखील करतो आणि त्यांना मनापासून धन्यवाद देखील देतो, त्यांचे आभार देखील मानतो. पण कोणताही पक्ष म्हटला तर कार्यकर्ता हा तो पक्षाचा कणा असतो आणि कार्यकर्त्यांच्या शिवाय पक्षाला खऱ्या अर्थाने वैभव त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष आहे ज्याला तुम्ही पाहिलं तर सातत्याने महाराष्ट्राच्या जनतेने प्रेम ह्या पक्षाला लाभलं आणि 2014चा जर अपवाद वगळला त्यावेळेस पंतप्रधान मोदींची जबरदस्त लाट संपूर्ण देशामध्ये आपण पाहिली. ती वगळली तर राज्याच्या जनतेने आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कायम त्याच्यावर विश्वास व्यक्त केला आणि राज्याच्या सत्तेमध्ये जबाबदारी सांभाळण्याची संधी देखील दिली. पूर्ण क्षमतेने दिली नसेल परंतु एक आघाडीच्या निमित्तानं त्याबद्दल आपण राज्यातल्या तमाम नागरिकांचं, भावांचं, बहिणींचं, युवक मित्रांचं आभार मानलं पाहिजे, त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जनतेच्या प्रेमाच्या बळावर महाराष्ट्राच्या गावागावात मनामनात आपली जागा बनवली. एक भक्कम त्या ठिकाणी ती जागा केली. जात, पात, धर्म, पंथ, प्रांत कुठलाही भेदभाव न करता समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्ष वाटचाल करत आहे आणि राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीचं हित आणि सर्व समाज घटकांना विकासाची संधी उपलब्ध करून देत ही वाटचाल पुढे सुरू देखील राहणार आहे. त्याचा उल्लेख आपल्या प्रांताध्यक्षांनी पण साधारण गेल्या वर्षभराचा आढावा घेत असताना सांगितला. राजेशनी पण आरोग्याच्या संदर्भातली काही गोष्टी आपण केल्या त्या सांगितल्या. आव्हानं येत असतात. आपल्या सर्वांच्या नेते आदरणीय पवार साहेबांनी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली ती स्वाभिमानातनं केली. त्याच्यामध्ये हृदयात महाराष्ट्र, नजरेसमोर राष्ट्र हा व्यापक विचार डोळ्यासमोर ठेवून साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि या 22 वर्षामध्ये शेती, उद्योग, विज्ञान, सहकार, शिक्षण, समाजसेवा, राजकारण अशा अनेक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नेतृत्वाची, कार्यकर्त्यांची फळी त्या ठिकाणी निर्माण केली. या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या पद्धतीनं पक्ष वाढवला. आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचं बळ त्याला दिलं आणि त्या सर्व कार्यकर्त्यांच्या मुळेच आज हा वर्धापन दिन करोनाचं संकट असताना देखील एका वेगळ्या पद्धतीनं करोनाच्या नियमाचं तंतोतंत पालन करून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशाच्या पण वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी उत्साहाने साजरं करतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्राच्या मातीशी आणि महाराष्ट्रातल्या माणसांशी नातं सांगणारा पक्ष आहे. राज्यातल्या जनतेची नाळ जुळलेला पक्ष आहे
आणि महाराष्ट्राची निर्मिती संघर्षातनं झाली, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही त्याची स्थापना संघर्षातनं झाली आणि संघर्ष करतच हा मोठा झाला. खूप संकट बघितली, अनेक नैसर्गिक संकट बघितली. आजही बघतोय, अजूनही हवामान खातं सांगतंय की 3-4 दिवस पावसाचे मोठ्या प्रमाणावर, विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई या सगळ्या आपल्या कोकणच्या किनारपट्टीमध्ये थोडी काळजी घेण्याची गरज आहे. तशा प्रकारची पावलं पण आपण सरकारच्या माध्यमातून उचललेली आहे. आणि हा सगळा संघर्ष करत असताना संघर्षाची आव्हानांशी लढणं आणि महाराष्ट्राचा आणि राष्ट्रवादीचा हा धर्म आहे. देशासमोरच राज्यासमोर प्रत्येक आव्हानं राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासमोर हे लढण्याचं आव्हान आपण समजून घेतलं पाहिजे. आज करोनाचं संकट आहे. सरकार आलं महाविकास आघाडीचं. साधारण काहींनी नोव्हेंबरमध्ये शपथ घेतली आणि बाकीच्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनं राहिलेल्या मंत्रिमंडळांनी डिसेंबरमध्ये शपथ घेतली आणि मार्चमध्ये हे करोनाचं संकट आलं. त्याच्याशी लढण्याचं आव्हान सगळ्यात मोठं आहे. या संकटाच्या काळात महाविकास आघाडीचं सरकार संपूर्ण ताकदीनं लढत आहे. ठीक आहे, विरोधक त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा प्रचार करतात, परंतु देशातल्या सर्वोच्च न्यायालयाने देखील आपल्या मुंबईमध्ये आपण कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, त्याचं कौतुक केलं. मुंबई हायकोर्टाने पण अनेकदा त्याच्याबद्दल सुतोवाच केला. देशामध्ये काय चाललंय, जगामध्ये काय चाललंय आपण पाहता, विशेषतः देश पातळीवर करोनाचं संकट लढत असताना यमुना असेल, गंगा असेल, ह्या नद्यांच्या तीरावर काय चित्र पाहण्याचं दुर्दैव हे आपल्या देशाला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला पाहायला लागलं. हे पण आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. परंतु हे सगळं करत असताना आपण मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये केंद्राचं सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न आम्ही सगळेच जण करतो. मुख्यमंत्री करतात, मी करतो, जयंतराव बाळासाहेब, आम्ही सगळे करतो. अनेक VCवर मुख्यमंत्री आपले राजेश टोपे देखील तिथं उपस्थित असतात. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या क्षेत्रात लोकांच्यासाठी मदतीला बाहेर आले. कुणाला बेड हवाय का, कुणाला कोणती औषध हवीत का, धान्याची गरज आहे का, अशी शक्य ती सगळी मदत लोकांना मिळवून देण्याचा प्रयत्न आजपर्यंत आपण केला. पुढं पण करोनाचं संकट दूर होईपर्यंत आपल्याला सगळ्यांना ही मदत करावीच लागणार आहे. त्याच्यामध्ये थकून जाता कामा नये, त्याच्यामध्ये आता किती दिवस करायचं अशा प्रकारची भावना मनामध्ये आणता कामा नये. हे पण आपल्याला या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी आवर्जून सांगू इच्छितो. आव्हानांचं रूपांतर संधीत करणं, ज्याचा उल्लेख मगाशी राजेशनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार घराघरात, मनामनात पोहोचवण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं आपण केला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून घेतले जाणारे लोककल्याणाचे निर्णय, विकासाच्या योजना याची माहिती आणि फायदा लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न देखील केला पाहिजे. सकाळीच आम्ही आपल्या प्रवक्त्यांच्याही बरोबर नवाब मलिक साहेब, शशिकांत शिंदे आम्ही सगळ्यांनी बैठक घेतली. त्याच्यात पण काही गोष्टी ठरवलेल्या आहेत आणि तशा पद्धतीनं आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आज आपण सगळेजण अनुभवत आहोत भाजपच्या विचाराचं केंद्रामध्ये सरकार आल्यापासून तुम्ही जर पाहिलं तर देशामध्ये एकता, अखंडता आणि सर्व धर्म समभावाच्या विचारांना धक्का देण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवणाऱ्या संस्था मोडीत काढलेल्या अनेक उदाहरणं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेची अवस्था आज गंभीर आहे. पत्रकारांना आज किती स्वातंत्र्य आहे, त्यांच्यावर कशा प्रकारे दबाव टाकला जातो. सगळे पत्रकार एकाच सुरात, एकाच स्वरात, एकाच भाषेत कसं ट्विट करतात हे बघितलं की लोकशाही संकटात असल्याची भीती त्या ठिकाणी वाटायला लागते. लोकशाही व्यवस्था आणि राज्य घटनेला झुंडशाहीचे धक्के देऊन मोडून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि हे गंभीर आहे. त्यामुळे लोकशाही आणि राज्यघटना टिकवण्याचं आणि सगळ्यात मोठं आव्हान आपल्या सर्वांच्या समोर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा लोकशाही विरोधी विचारांविरोधात, शक्तीविरोधात ठामपणे उभा राहील. त्याबद्दल
मला स्वतःला ग्वाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आपण अशा देशविरोधी, समाजविरोधी विचारांना ठामपणे विरोध केला पाहिजे. रस्त्यावर उतरून संघर्ष केला पाहिजे. माध्यमांतून आपला विरोध व्यक्त झाला पाहिजे. आजूबाजूला अशा विरोधाची चर्चा ही देखील त्या ठिकाणी झाली पाहिजे. आज देशाची अवस्था काय, राज्यावर त्याचा परिणाम होतोय. आज महागाई वाढलेली आहे, त्याचा उल्लेख मगाशी जयंतरावांनी केला. मे महिन्यामध्ये आपल्या तिजोरीत 14,000 कोटी रुपये आले, पगाराला 12,000 कोटी रुपये जातात आणि बाकीचा सगळा खर्च तर इतर असतोच, तो काही आपल्याला बाजूला करता येत नाही. आज संघर्ष करत असताना मागे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या. 75 रुपयापासून मनमोहन सिंगांचं सरकार, त्या आघाडी सरकारमध्ये स्वतः पवार साहेब होते त्यावेळेस 75 रुपये पेट्रोलचा दर होता. आज 105 रुपये पेट्रोल झालेलं आहे. 400 रुपयाचा सिलेंडर आज 900 रुपयाला झालेला आहे. टीव्ही चॅनलला 100 रुपये चॅनलला फी भरावी लागायची, आज 500 रुपये भरावे लागतात. रेल्वे विमानाचा प्रवास त्या ठिकाणी महाग झालेला आहे. करोडो युवकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, ते बेकार होऊन घरी बसलेत. महागाई, बेरोजगारी सारख्या आव्हानांविरुद्ध आपल्याला सगळ्यांना संघर्ष करायचा आहे. सामाजिक आर्थिक दृष्ट्या मागास बांधवांच्या आरक्षणासाठी आपल्याला सगळ्यांना लढायचं आहे. मराठा बांधवांना आरक्षण मिळवून देण्याचं आव्हान, इतर मागासवर्गीयांना आरक्षणाचा विषय सोडून त्यांना न्याय द्यायचा त्या ठिकाणी विषय आहे. मागासवर्गीय बढतीच्या आरक्षणावर तोडगा काढायचा आहे. धनगर बांधवांचा विषय आरक्षणाचा आहे. हे सर्व विषय, या सर्व घटकाला विश्वासामध्ये घेऊन, सर्वांना सोबत घेऊन त्यावर सर्वसामान्य तोडगा काढण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि कुठल्याही समाज घटकाच्या मूळ आरक्षणाला आपली हीच भूमिका आहे की आरक्षण देत असताना आता मिळालेल्या आरक्षणाला कुठाही यत्किंचितही धक्का न लागता हे नवीन आरक्षण या वेगवेगळ्या वर्गाला मिळालं पाहिजे. त्यासाठी कमाल 50% मर्यादा हटवण्याचे आपले सर्वांचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी परवाच मी, मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब, आम्ही पंतप्रधानांना भेटलो. मला विश्वास आहे ह्या सर्व मुद्द्यावर आपण एक चांगला तोडगा मार्ग काढू शकू. मेट्रो कार शेडचा देखील कांजूरमार्गचा विषय आम्ही तिथं मांडला. जीएसटीचा परताव्याचा जवळपास 24,000 कोटी रुपये आपल्याला कमी आलेले आहेत, तो विषय आम्ही मांडला. शेतकऱ्यांचा पीक कर्जाचा, इथं मराठवाड्यातले राजेश आहे, धनंजय आहे, बीडची पीक विमा योजना जी आहे ती त्या मानाने थोडीशी एक लोकप्रिय झालेली आहे. आणि त्या बीडच्या पीक विम्याच्या धर्तीवर पूर्ण राज्यामध्ये पीक विमा काढला जावा, राबवला जावा, अशाही प्रकारची मागणी आम्ही पंतप्रधान महोदयांना त्या ठिकाणी केलेली आहे. 14व्या वित्त आयोगाच्या शहरातले आणि ग्रामीणचे मिळून जवळपास 2,600 कोटी, एकीकडचे 1400, दुसरे 1200 कोटी असे देखील आपल्याला मिळणं बाकी आहे. ते थकीत आहेत, ते पण आपण मागितले. आणि बरेच वर्ष तुमची माझी महाराष्ट्राची मातृभाषा मराठी, तिला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या बद्दलची पण मागणी आपण केली. वादळाच्या संदर्भामध्ये एनडीआरएफ आणि एसडीआरएफ त्यांनी 2015ला त्या ठिकाणी नियम केलेले आहेत किंवा किती रक्कम द्यायची, मदत किती करायची, अशा प्रकारचा निर्णय घेतला. मला आठवतंय पाठीमागच्या काळामध्ये 10 वर्ष कृषी मंत्री असताना अशा प्रकारची संकट आल्यानंतर बऱ्याचदा आम्ही पवार साहेबांना जाऊन भेटायचो आणि साहेब ताबडतोब त्या ठिकाणी मदत करायचे. पण आता ते 2015चे जे आकडे आहेत, इथं सुनील तटकरे, त्यांनाही आठवत असेल की आपण त्याच्या 3.5 पट रक्कम महाविकास आघाडीनं माझ्या कोकणच्या सहकाऱ्यांना देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि आम्ही पंतप्रधानांना सांगितलं की ह्याच्यात लक्ष घाला. उलट गुजरात सरकारने आपल्याकडे मागणी केली, आपल्या चीफ सेक्रेटरीला, आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही निसर्ग चक्रीवादळामध्ये आणि तोक्ते चक्रीवादळामध्ये काय मदत केलेली आहे त्याची जरा आम्हाला माहिती द्या. कारण आमचे लोक देखील सांगतात की महाराष्ट्राने जी मदत केली त्यांनी एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे सगळे नियम बाजूला ठेवून मदत केली, तशी आम्हाला मदत करा
अशा पद्धतीनं देखील आजूबाजूचे राज्य आणि तिथली लोक सांगायला लागलेली आहेत. सुदैवाने आज राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग असलेलं महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या हिताची तडजोड होईल असा कुठलाही निर्णय आम्ही जयंतराव, दिलीपराव सगळेजण मिळून कदापि त्या ठिकाणी होऊन देणार नाही. शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनीच हे राज्य चालेल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी देतो. संकट किती येवत, आव्हानं किती उभी राहोत, महाराष्ट्र कधी झुकला नाही, महाराष्ट्र कधी झुकणार नाही. प्रत्येक आव्हानाशी महाराष्ट्र निर्धाराने लढेल आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यात पुढे असेल अशा प्रकारचा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो. पक्षाने आजपर्यंत आपल्या वाटचालीत अनेक महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय असेल, वडिलोपार्जित संपत्तीत मुलींना हिस्सा देण्याचा निर्णय असेल, महिलांच्यासाठी देशातलं पहिलं महिला धोरण आणि महाराष्ट्रातील फळबाग योजना असे कितीतरी महत्वाचे निर्णय पक्षाच्या माध्यमातून राज्यात घेतले गेलेत. साहेबांच्या दूरदृष्टीतनं पुरोगामी महाराष्ट्राची प्रगतीची वाटचाल अधिक गतिमान झालीये हे कोणी नाकारू शकत नाही. आज आपला महाराष्ट्र कोरोना संकटाशी लढतोय. सुदैवाने राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्यामुळं या निमित्तानं राज्यातल्या जनतेचं रक्षण करणं, सेवा करण्याची संधी आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली आहे. राज्य सरकार आणि महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची ताकद एकजुटीनं कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करत आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचा कार्यकर्ता या लढाईत आज सामील झालेला आहे. या प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतःची, कुटुंबाची, समाजाची काळजी, लढाई आपलं योगदान दिलं पाहिजे, त्याच्याकरता पुढे आलं पाहिजे असंही आवाहन मी या निमित्तानं करतो. कोरोना विरुद्धच्या लढ्याला संपूर्ण ताकद देण्याचं काम आपण केलंय. कोरोना विरुद्ध लढ्याला लागेल तेवढा निधी दिला जातोय. लोकांच्या आरोग्यासाठी एक रुपया कमी पडू दिला जाणार नाही. राजेशला आठवत असेल, काही वेळेस नवीन कुठल्या समस्या उद्भवल्या तर ताबडतोब कॅबिनेटची वाट न बघता आरोग्य विभाग प्रस्ताव तयार करतो आणि वित्त विभाग आणि मुख्यमंत्री देखील त्याच्यावर सही करतात आणि ताबडतोब त्याची अंमलबजावणी केली जाते. काही वेळेस तर आम्ही अलीकडच्या काळामध्ये बैठका घेतोय. दर आठवड्याला कोरोनाच्या निमित्तानं प्रत्येक वेगवेगळ्या जिल्ह्यात जाण्याचा आमचा मानस आहे. आम्ही मी दिलीपरावांनी, राजेश टोपेंनी पुण्याची बैठक घेतली आणि बैठकीमध्ये एखादा प्रस्ताव पुढे आला तर तिथल्या तिथं सचिव लोकांना आदेश दिले जातात, संध्याकाळपर्यंत GR निघतो. अशी देखील बरेच उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर आम्ही साताऱ्याची आढावा बैठक घेतली. बाळासाहेब, मी, राजेश तिथं होतो. आता त्याच्यानंतर आम्ही रायगडला राजेश, मी, सुनील तटकरे साहेबांनी बैठक घेतली. आता उद्या आम्ही नगरला जाणार आहे. अशा पद्धतीनं राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन कोरोनाचं संकट आहे, खरीपाच्या पेरण्या सुरू झालेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचा आढावा, खताचा उल्लेख मगाशी जयंतरावांनी केला. मला आठवतंय खताच्या संदर्भामध्ये शेतकरी एवढे नाराज होते, पण ज्यावेळेस पवार साहेबांनी एक पत्र देशाच्या पंतप्रधानांना पाठवलं आणि ते पत्र त्यांच्या हातात पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी बैठक लावली आणि खताच्या किमती कमी करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला. अशा अनेक गोष्टीमध्ये आपलं जरी आपल्या विचाराचं केंद्राचं सरकार नसलं तरी महत्वाचे मुद्दे आणि त्यातल्या त्यात पवार साहेबांनी तो मुद्दा उचलला तर देशाचे पंतप्रधान असतील, देशातले वरिष्ठ नेतेगण असतील, ते ती गोष्ट अतिशय गांभीर्याने घेतात आणि त्याच्यातनं मार्ग देखील निघतो. असे अनेक उदाहरणं गेल्या वर्षभरामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेली आहेत. कोरोनाशी लढत असताना विकास कामांवर परिणाम होऊ द्यायचा नाही, विकास कामं खोळंबणार नाहीत, राज्याचा विकासाचा गाडा सुरूच राहील याची काळजी देखील आम्ही सगळेजण, मुख्यमंत्र्यांच्या सहित सगळेजण त्या ठिकाणी घेत असतो. कोरोना संकटात मुकाबला करणं ही प्राथमिकता आहे. कोरोनाच्या निर्बंध काळात दुर्बल समाज बांधवांना मोफत धान्य, बांधकाम कामगारांना आर्थिक मदत, घरेलू कामगारांना आर्थिक मदत, रिक्षा चालकांना आपण आर्थिक मदत ही देखील आपण करतोय. लोक कलावंतांना देखील मधी याच स्टेजवर अनेक कलावंतांना आपण आर्थिक मदत त्या ठिकाणी चेक देण्याचं काम केलेलं आहे.
आता मी देखील मध्ये एक बैठक घेऊन त्याच्यातनं काही मार्ग काढायचा प्रयत्न करतोय. पक्षाकडनं देखील मदतीचा हात या कामाच्या करता सातत्याने पुढे येत असतो आणि कोरोनावर मात करून राज्याची विस्कटलेली आर्थिक आणि सामाजिक घडी कोरोना पश्चात पुन्हा बसवण्याची मोठी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपल्या सर्वांच्यावर असणार आहे. या सगळ्या कामात महाराष्ट्रासह देशाच्या नवनिर्माणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला वाटा नक्की उचलेल याबाबत माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात कोणतीही शंका नाही. त्या दृष्टीनं पक्षाची या पुढची वाटचाल असेल याबद्दल मी त्या ठिकाणी खात्री देतो. हे सगळं करत असताना स्वतः प्रांताध्यक्ष देखील त्यांच्या या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये जेवढा काही पक्षाला जास्तीत जास्त वेळ देता येईल तो देण्याचा ते प्रयत्न करतात. आपण अनेक गोष्टी त्या बाबतीमध्ये बघितलेल्या आहेत. परंतु राजेशनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे. या वर्षभराच्या पुढच्या काळामध्ये अनेक जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. बाळासाहेब पाटलांनी मंत्रिमंडळामध्ये आणून कोरोनाच्यामुळं पणनच्या मार्केट कमिटीच्या आणि सहकार्याच्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत. त्याही जरा कोरोना आटोक्यामध्ये आला तर त्याही संदर्भामध्ये पुन्हा निवडणुका ज्या स्थितीत स्थगित केलेल्या होत्या तिथनं पुढे त्या चालू राहणार आहेत. आपलं पहिल्यापासून सहकारामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे. पणनमध्ये मार्केट कमिट्यामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे. तिथं कार्यकर्ता आपल्याला तिथंही संधी मिळाली पाहिजे. एकाच गोष्टीची खंत आहे. जयंतराव अनेकदा प्रयत्न करतायत. साहेब अनेकदा ज्यावेळेस आम्ही चर्चा करतो त्यावेळेस सांगतात, अरे बाबांनो तुम्ही उपमुख्यमंत्री झाला, मंत्री झाला, राज्यमंत्री झाला, पण तुम्हाला या पदावर पोहोचवण्याचं काम ज्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलं, ज्या महिलांनी, युवतींनी किंवा पक्षाच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलं, त्यांना देखील वेगवेगळ्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे. महामंडळाचे अध्यक्षपद असतील किंवा सदस्यपद असतील, अनेक डीपीसीच्या आपण नेमणुका केलेल्या आहेत तिथल्या सदस्यांच्या, पण अजूनही काही थोड्याशा राहिलेल्या आहेत. वास्तविक ह्या ठराविक काळात जयंतराव मला तर असं वाटतं की त्याच्यामध्ये आपण बसावं आणि जर कोणी नाही दिलं त्याच्यामध्ये 60 जर पालकमंत्री ज्या पक्षाचा असेल त्याचे 60%, 20% मित्रपक्षाचे, दुसऱ्या मित्रपक्षाचे 20%, अशा नेमणुका आहेत. तिथं त्या बाबतीमध्ये इतरांच्या राहिलं तरी चालेल, आपली नावं देऊन त्यामध्ये आपण त्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचं काम करू. वाटल्यास मुख्यमंत्र्यांना पण भेटू की इतर नावं जर येत नसतील, त्याच्यात काही अडचण असेल तर ही नावं धरा. मागच्या टर्मला मला आठवतं ज्यावेळेस काँग्रेसच्या बरोबर आपलं सरकार होतं त्यावेळेस त्या मुख्यमंत्र्यांना आपण सांगितलं होतं की बाबा आमची नावं ही धरा, तुमची नावं जेव्हा द्यायची त्या द्यावा आणि हे लोकांना नेमणुका करा. अशा पद्धतीनं देखील आपल्याला तातडीनं निर्णय घ्यावा लागेल. आपण सगळे मिळून त्याचा पाठपुरावा केला तर निश्चितपणे तोही काम निकाली लागेल असं मला विश्वास आहे. हे इतर अनेक प्रकारचे प्रश्न आहेत, परंतु इथून पुढच्या काळामध्ये नियमाचं तंतोतंत पालन करून, फिजिकल डिस्टन्सचं तंतोतंत पालन करून, मास्क तंतोतंत पालन करून आपल्याला या कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करावाच लागणार आहे. किती काळ राहील, तिसरी लाट येईल का नाही येईल, ही सगळी काळजी आपण घेतोय आणि पावलं पण आपण तशाच पद्धतीनं उचललेली आहेत. पण हे सगळं करत असताना संघटनेचं पण काम कुठं थांबता कामा नये. प्रत्येक सेलनी आणि आपापल्या सहकार्यांनी आपापल्या भागामध्ये ही सगळी कामं अधिक जोमानं करण्याचा संकल्प आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण सगळेजण करूया, अशा प्रकारची आग्रहाची सूचना मी या निमित्तानं करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना, हितचिंतकांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आस्था आणि आपुलकी आणि प्रेम बाळगणाऱ्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय राष्ट्रवादी.